वर्षा ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. प्रत्येक पालकाप्रमाणेच वर्षाच्या आई-वडिलांनाही मुलगा हवा होता. मात्र वर्षाच्या जन्मानंतर डॉक्टरांनी वर्षाच्या वडिलांना स्पष्टपणे सांगितले होते, की जर त्यांना दुसरे मूल झाले, तर वर्षाच्या आईच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी दुसरे मूल होण्याचा विचारही केला नाही. वर्षाचे आई-वडील वर्षालाच आपला मुलगा मानत होते. त्यामुळे वर्षाची आई लहानपणापासूनच वर्षाला मुलाचे कपडे घालायची. खरं तर वर्षा दिसायला खूपच सुंदर होती, पण शरीराने खूप पातळ होती. वर्षाच्या आई-वडिलांनी तिच्या लहानपणापासूनच तिच्या खेळावर किंवा तिच्या जीवनशैलीवर कधीही कोणतेही बंधन घातले नाही. त्यामुळे लहानपणापासूनच वर्षाला मुलांसोबत खेळण्याची खूप आवड होती. क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल हे सगळे वर्षाचे आवडते खेळ होते. वर्षाने तिचं बालपण मुलांसोबतच खेळण्यात घालवलं. त्यामुळे लहानपणापासूनच तिचं वागणं आणि दिसणं मुलांसारखंच होतं. लहानपणी वर्षाची आई तिला स्वतःचा मुलगा समजून मुलांचे कपडे घालायची. पण मोठी झाल्यावर सुद्धा वर्षा मुलांप्रमाणेच कपडे घालायची. आता वर्षाने तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले होते. अजूनही ती तिच्या परिसरातल्या मुलांसोबतच खेळत असायची. मुलांबरोबर खेळताना वर्षाचे हात मुलांच्या हातांसारखे लांब झाले होते. अनवाणी खेळल्यामुळे वर्षाचे पाय इतके मोठे झाले होते की तिला महिलांच्या आकारात शूज मिळणे कठीण झाले होते. पण या सगळ्या गोष्टींनी वर्षाला काही फरक पडला नाही. या सगळ्या बाबतीत ती पहिल्यापासून मुलांसारखी बेफिकीर होती. वर्षाला याबद्दल कोणी काही सांगितले तर ती एका कानाने त्यांचे म्हणणे ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची. पण आता परिसरातल्या लोकांच्या या शब्दांचा प्रभाव वर्षाच्या आईवर नक्कीच होत होता. त्यामुळे आता वर्षाच्या आईने वर्षाला जबरदस्तीने घरी बसवायला सुरुवात केली होती. वर्षा तिच्या आईला खूप वेळा बाहेर खेळायला जाण्याची विनंती करत असे. पण आता वर्षाच्या आईने वर्षाचे घराबाहेर जाणे पूर्णपणे बंद केले होते. त्यामुळे वर्षा आता गच्चीवर जाऊन फक्त पतंग उडवायची. गच्चीवर पतंग उडवत असताना वर्षा अनेकदा राहुलच्या गच्चीवर जाऊन त्याच्याकडे आईची तक्रार करायची की आता तिच्या आईने तिला कैदी बनवले आहे. वर्षाचे उठणे, बसणे, चालणे सर्व काही मुलांसारखेच होते. म्हणूनच राहुलही तिच्याकडे पाहून हसायचा आणि गमतीने म्हणायचा, "अरे यार वर्षा, आता तू मोठी झाली आहेस ना. कदाचित काकूंना हे हवे असेल की तू घरी राहावं आणि मुलींसारखे कपडे घालावे." राहुलच्या अशा विनोदांवर वर्षा आणखीनच चिडायची. वर्षाची आई आता तिला मुलांसारखे कपडे घालू देत नव्हती. त्यामुळे वर्षा रोज राहुलच्या गच्चीवर जाऊन राहुलचे टी-शर्ट चोरून घालायची. राहुल आणि वर्षामध्ये लहानपणापासूनच खूप घट्ट मैत्री होती. वर्षा नक्कीच मुलांसोबत खेळ खेळत मोठी झाली होती. पण आजपर्यंत परिसरातील एकाही मुलाने वर्षासोबत वाईट वागण्याचा प्रयत्न केला नाही. कोणीही आपली मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला नाही. आणि त्याचे कारण म्हणजे राहुल, जो वर्षाचा संरक्षक होता आणि तोच तिचा साथीदार राहिला. वर्षाचे वडील दुसऱ्या शहरात कामाला होते आणि ते 2-3 महिन्यातून एकदाच घरी यायचे. मग वर्षाने ग्रॅज्युएशन पूर्ण करताच वर्षाच्या आत्याने तिच्या मुलासाठी वर्षाचा हात मागितला. आता वर्षा 22 वर्षांची होती. जेव्हा वर्षाला या नात्याबद्दल कळले, तेव्हा तिने या नात्याला स्पष्ट नकार दिला. वर्षा तिच्या आईला बोलू लागली की आई, मी तुला सोडून दुसऱ्या शहरात जाणार नाही. यावर वर्षाची आई तिला समजावत म्हणाली की वर्षा बेटा, एवढी मोठी असूनही तुझी कृती पाहता यापेक्षा चांगले नाते तुला कुठेच मिळणार नाही. तू 22 वर्षांची आहेस, पण तुला अजून एक कप चहा कसा बनवायचा हे देखील माहित नाही. आणि मी तुला ज्या घरी पाठवत आहे ते तुझ्या आत्याचेच घर आहे. तुझी आत्या तुला तिथल्या सर्व चालीरीती शिकवेल आणि तुझी काही चूक झाली तरी ती तुझ्या सर्व चुका पोटात घालेल. खूप समजावून सांगूनही वर्षाला या लग्नात रस नव्हता. कारण वर्षा इतर मुलींसारखी अजिबात नव्हती. ती लहानपणापासून मुलांसारखी होती. तारुण्यात प्रवेश करताच जिथे इतर मुली मेकअप करण्यात व्यस्त असायच्या, तिथे वर्षाला परिसरातील मुलांबरोबर खेळ खेळण्यात आनंद मिळत असे. वर्षाला इतर मुलींसारखे मेकअप कसा करायचा, मुलींसारखे कपडे कसे घालायचे हे काहीच माहित नव्हतं. बरं, वर्षाने लग्नाच्या आधीचे ते 4-5 दिवस मोठ्या कष्टाने घरात बसून काढले होते. गच्चीवर बसून वर्षा आकाशात उडणाऱ्या पतंगाकडे पाहत राहायची आणि जर तिला कोणताही पतंग कापताना दिसला तर ती त्या पतंगाकडे धावत असे, जेणेकरून ती कापलेला पतंग पकडू शकेल. शेवटी तो दिवसही आला जेव्हा मुलांसारखं आयुष्य जगणारी वर्षा नवरी बनून मंडपात बसली. वर्षाच्या लग्नाची वरात सोलापूरहून येणार होती
आणि लग्न झाल्यावर परत त्याच रात्री वरात सोलापूरला परत जाणार होते. सर्व वेळ पॅन्ट शर्ट मध्ये राहणाऱ्या वर्षाने आज लग्नाचा भारी ड्रेस परिधान केला होता. काही वेळाने लग्न होऊन वर्षाची दीपक सोबत पाठवणी करण्यात आली. वर्षा आता आई वडिलांच्या घरातून निघून दीपकची जीवनसाथी बनून त्याच्यासोबत रेल्वेने प्रवासाला निघाली होती. वर्षाने नवरीचा तो भारी ड्रेस आणि दागदागिने घातले होते, त्यामुळे प्रवासात तिचा जीव अगदी गुदमरायला लागला होता. वर्षाचा नवरा दीपक तिच्याकडे खूप लक्षपूर्वक बघत होता. वर्षाची आत्या त्यांच्यापासून खूप दूर म्हणजे सोलापूरला राहायची. वर्षाचा त्यांच्या सोबतच्या भेटीगाठी खूप कमी होत्या. त्यामुळे वर्षाला ना तिच्या सासरच्या वातावरणाबद्दल काही माहिती होती, ना तिला पती दीपक बद्दल फारशी माहिती होती. वर्षाचा नवरा दीपक त्याच्या समोरच्या सेटवर बसून तिच्याकडे एकटक बघत होता. वर्षाने तिचे संपूर्ण बालपण मुलांसोबत खेळण्यात नक्कीच घालवले होते. पण दीपक ज्या पद्धतीने वर्षाकडे बघत होता, त्याच्या त्या नजरेने वर्षाला खूप गोंधळात टाकले होते. ज्या मुलांसोबत वर्षा लहानपणापासून खेळत होती, त्यांच्याकडून वर्षाला असा गोंधळ कधीच वाटला नव्हता. असो, नेहमी पॅन्ट शर्ट मध्ये राहणाऱ्या वर्षाने मोठ्या कष्टाने 16 तासांचा हा प्रवास पूर्ण केला होता. मग सासरच्या घरी पोहोचताच रात्री झोपण्यापूर्वी वर्षाने तिचे दागिने काढले होते. मात्र वर्षाच्या सासूने एका पार्लरवालीला बोलवून पुन्हा एकदा तिला नवरीसारखं तयार केलं होतं. वर्षा खूप थकली होती आणि ट्रेनमध्ये ती नीट झोपू न शकल्यामुळे तिला खूप झोप येत होती. वर्षा लहानपणापासूनच खूप झोपायची आणि तिला वाटेल तेव्हा उठायची. कदाचित याच कारणामुळे वर्षा दीपकच्या खोलीत येण्याची वाटही पाहू शकत नव्हती. उशीवर डोके टेकवताच वर्षाला गाढ झोप लागली आणि मग रात्री किती वाजता वर्षा जागी झाली ते तिला कळलेच नाही. आणि तिने मग पाहिलं की दीपक आपली उशी घेऊन सोफ्यावर झोपला होता. दीपकला असं सोफ्यावर झोपलेलं पाहून वर्षाला स्वतःचीच खूप लाज वाटली आणि ती मनात विचार करू लागली की मी हे काय केलं. मी दीपकची वाट बघायला हवी होती. बरं, वर्षाने घड्याळात पाहिलं तेव्हा रात्रीचे 2:30 वाजले होते. वर्षाला तहान लागली होती म्हणून ती बेडवरून उतरून खोलीबाहेर जाऊ लागली. तेव्हा बेडवरून पाय खाली ठेवताच तिचा पाय अचानक खाली पडलेल्या कोणत्या तरी वस्तूला धडकला आणि वर्षा खाली पडता पडता वाचली. ती पडता पडता तर वाचली, पण तिच्या तोंडातून एक जोरात किंकाळी बाहेर निघाली आणि ती किंकाळी ऐकून दीपक झोपेतून जागा झाला. वर्षाला झोपेतून जागी झालेला पाहून तो हसत हसत वर्षाजवळ जाऊन बसला. वर्षा दीपकला फक्त 1-2 वेळेस भेटलेली होती, त्यामुळे दीपक अजूनही वर्षासाठी पूर्णपणे अनोळखी होता. दीपक वर्षाजवळ जाऊन बसला आणि तिला बोलू लागला की वर्षा, तुझी झोप पूर्ण झाली का? मी तुला अनेक वेळा उठवण्याचा प्रयत्न केला, पण तू जागे होण्याचं नावच घेत नव्हतीस. तू इतक्या गाढ झोपेत होतीस की तुला माझा आवाजही ऐकू येत नव्हता. हे ऐकून वर्षाला स्वतःचीच खूप लाज वाटत होती. तिने दीपकची माफी मागितली आणि म्हणाली की दीपक, मला माफ कर. कदाचित मी प्रवासामुळे खूप थकले होते, त्यामुळे मला कधी झोप लागली तेच कळले नाही. यावर दीपक बोलू लागला की हो वर्षा, कदाचित तू जरा जास्तच थकली होतीस. ठीक आहे, जाऊ दे. असं म्हणत दीपकने वर्षाचा हात आपल्या हातात घेतला आणि बोलू लागला की वर्षा, मी तुला फक्त लहानपणीच पाहिले होते. जेव्हा माझ्या आईने मला तुझ्यासाठी विचारले, तेव्हा मी माझा निर्णय माझ्या आईवर सोडला. पण मग मी पण विचार करू लागलो की मला माहित नाही की तू कशी दिसते, पण तू खरंच खूप सुंदर आहेस. आता मला माझ्या आईच्या निर्णयावर काहीच आक्षेप नाही. उलट माझ्या आईने माझ्यासाठी इतकी सुंदर मुलगी निवडली याचा मला आनंदच आहे. असं म्हणत दीपकने टेबलावर ठेवलेल्या गिफ्ट बॉक्स मधून अंगठी काढून वर्षाच्या बोटात घातली. काही वेळ दीपक असेच वर्षाचे कौतुक करत राहिला. हे सर्व वर्षासाठी अगदी नवीन आणि अनोखे होते, कारण आतापर्यंत वर्षा मुलांसोबत खेळत आली होती आणि ते देखील वर्षाला मुलगाच मानत असे. त्यामुळे कधीच ते वर्षाला अशा गोष्टी सांगत नसे. म्हणून आज दीपकच्या तोंडून स्वतःचं कौतुक ऐकून वर्षाला चांगलं वाटत होतं. दीपकचा तो स्पर्श आणि त्याचं ते प्रेमळ बोलणं वर्षाला एका सुंदर स्वप्नासारखं वाटत होतं. मग अचानक वर्षाचे हात पाहून दीपक काही वेळ गप्प बसला आणि मग बोलू लागला की वर्षा, तुझे हात इतके जाड आणि लांब का आहेत? तुझे हात मुलींच्या हातांसारखे सुंदर आणि नाजूक का नाहीत? असे म्हणत दीपकने वर्षाचा हात सोडला आणि मग, मला फक्त नाजूक मुलीच आवडतात. मला मुलींमधला मर्दानी लूक अजिबात आवडत नाही असे तो सांगू लागला. वर्षाने जेव्हा तिचे हात काळजीपूर्वक पाहिले तेव्हा तिला जाणवले की कदाचित तिने इतर मुलींसारखे तिच्या हातांची विशेष काळजी घेतली नाही. सतत मुलांशी खेळत राहिल्यामुळेच कदाचित वर्षाचे हात जाड आणि लांब झाले होते. मग दीपक बेडवरून उठला आणि कपाटाच्या दिशेने सरकला आणि त्याने कपाट उघडून एक ड्रेस वर्षाच्या हातात दिला आणि तिला तो घालायला सांगितला.
वर्षा देखील तिच्या नववधूच्या भारी लेंग्याला कंटाळली होती, म्हणून तिने दीपकचे आभार मानले आणि त्याच्या हातातून ड्रेस घेतला. पण जेव्हा वर्षाने बाथरूम मध्ये जाऊन तो ड्रेस बघितला, तेव्हा तो ड्रेस नसून काळ्या कलरची नेटची अतिशय पातळ अशी नाईटी होती. वर्षाने लाजून ती नाईटी घातली होती. मग जेव्हा वर्षा नाईटी घालून खोलीत आली, तेव्हा दीपक तिच्या समोर उभा होता. त्याच्या हातात परफ्यूमची बाटली होती आणि तो स्वतःवरच परफ्यूम फवारत होता. वर्षाला पाहताच दीपक हसत हसत तिच्या जवळ आला आणि तिच्यावर परफ्यूम फवारताना तो म्हणाला की मला या परफ्यूमचा सुगंध खूप आवडतो. असे म्हणत दीपकने वर्षाला आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्याशी प्रेमाने बोलू लागला. दीपक वर्षाच्या संपूर्ण शरीराकडे खूप लक्षपूर्वक पाहत होता आणि दीपकची नजर पाहून वर्षाला खूप लाज वाटत होती, कारण आज पहिल्यांदाच कुणाच्या तरी अशा नजरेला ती सामोरे गेली होती. काही क्षणातच दीपकने वर्षाला आपल्या मिठीत घेतले आणि वर्षाच्या अंगभर त्याचे हात फिरत होते. पण तेवढ्यात दीपकचा हात एका जागी थांबला आणि तो अचानक मागे सरकला. दीपकच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले होते आणि वर्षाला समजत नव्हते की अचानक दीपकला काय झाले. दीपक काही न सांगता खोलीच्या बाहेर निघून गेला. वर्षा बराच वेळ त्याची वाट पाहत राहिली, पण दीपक रूमवर परतलाच नाही. काही क्षणांपूर्वी दीपक खूप खुश दिसत होता. मग माहित नाही अचानक त्याला असं काय झालं की तो रात्रभर खोलीत आलाच नाही. बरं, सकाळ होताच वर्षा तयार होऊन खोलीच्या बाहेर आली. बाहेर येताना वर्षाने पाहिलं की दीपक बाहेर सोफ्यावर झोपला होता. दीपकला असे पाहून वर्षाला खूप आश्चर्य वाटले. वर्षा दीपकला उठवण्यासाठी त्याच्या जवळ गेली, तेव्हा दीपकने तिच्यापासून तोंड फिरवून घेतले आणि मग जणू रोजच हा सिलसिला सुरू झाला. वर्षा जितकं दीपकच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची, तितकाच दीपक तिच्यापासून दूर पळत होता. इतकंच काय तर दीपक वर्षाला या अशा वागण्याचं कारणही सांगत नाही. असेच बरेच दिवस निघून गेले, पण दीपकच्या वागण्यात अजिबात फरक पडला नव्हता. एके दिवशी वैतागून वर्षा दीपक समोर जाऊन उभी राहिली आणि म्हणाली की दीपक, तू माझ्याशी का बोलत नाहीस आणि माझ्यापासून असा दूर का राहतोस? तेव्हा दीपक बोलू लागला की तू माझ्याशी अजिबात चांगलं केलं नाहीस. वर्षा, जर मला माहित राहिलं असतं की तू अशी आहेस, तर मी तुझ्याशी लग्न केलंच नसतं. वर्षाला दीपकचं बोलणं काहीच कळलं नव्हतं. त्यामुळे वर्षाने दीपकला विचारलं की मी काय केले? यावर दीपक म्हणाला की तुझ्यामध्ये काही मुलींसारख्या गोष्टीच नाहीये. तू हुबेहूब पुरुषासारखीच दिसतेस आणि तुझी चाल आणि शरीराची रचनाही अगदी पुरुषासारखीच आहे. एवढं बोलून दीपक खोलीतून निघून गेला. पण वर्षाला वाटले की ती पुरुषांचे कपडे घालते, त्यामुळेच दीपकने तिला असे सांगितले असावे. कारण वर्षाला सुरुवातीपासूनच पुरुषांचे कपडे घालण्याची सवय होती. पण आता वर्षाने त्या सगळ्या साड्या काढून नेसायला सुरुवात केली होती. सासूंसोबतच वर्षा दीपकच्या आवडीचे पदार्थ बनवायलाही शिकली होती आणि आता वर्षाने दीपकची सर्व कामं स्वतःच्या हाताने करायला सुरुवात केली. लग्नानंतर एका महिन्यातच वर्षाने स्वतःला दीपकसाठी पूर्णपणे बदलून घेतले होते. तिला वाटले की आता तरी दीपक माझ्यासोबत चांगला वागेल. पण दीपक मात्र दगडासारखा झाला होता. तो रोज रात्री उशिरा घरी यायचा आणि येता सोफ्यावर जाऊन झोपायचा. वर्षाला दीपकचा सहवास हवा होता आणि तिला त्याचं प्रेमही मिळवायचं होतं. प्रत्येक गोष्टीत बेफिकीर असलेल्या वर्षाने स्वतःला दीपकच्या आवडीमध्ये पूर्णपणे बुडवून घेतले. पण तरीही या सगळ्याचा दीपकवर काहीही परिणाम झाला नाही आणि तो अजूनही आनंदाने तिच्याशी बोलत नव्हता. एके दिवशी रात्री वर्षा तिच्या खोलीत झोपली असताना तिला बाहेरून कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला. वर्षा बाहेर येऊन त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागली, तेव्हा सासूच्या खोलीत आवाज आल्याचे तिने पाहिले आणि सासू आणि दीपक यांच्यात जोरदार वाद सुरू होता. वर्षाने खोलीच्या दाराला कान लावले, तेव्हा दीपक आणि सासूमध्ये जे काही चालले होते ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण दीपक आईला सांगत होता की त्याला दुसरं लग्न करायचं आहे. तेव्हा दीपकची आई त्याला म्हणाली की खबरदार, तू हे शब्द पुन्हा तोंडातून बाहेर काढलेस तर. तेव्हा दीपक बोलू लागला की नाही आई, मी कोणत्याही परिस्थितीत वर्षासोबत आयुष्य घालवू शकत नाही. यावर दीपकची आई बोलू लागली की का? माझ्या सुनेमध्ये तू कोणता दोष पाहिलास? माझ्या सुनेने तुझ्यासाठी स्वतःला पूर्णपणे बदलून टाकले आहे. ती तुझी सर्व कामे करते आणि आता तिने संपूर्ण घराची काळजी घेतली आहे. यावर दीपक बोलू लागला की अजूनही तिच्यात एक कमतरता आहे आणि ती कमतरता मी तुला सांगू शकत नाही आई. त्यामुळे जगातील कोणताही पुरुष तिच्यासोबत आयुष्य घालवू शकत नाही. फक्त यासाठी मला पुन्हा लग्न करायचे आहे. तिला हवे असेल तर मी तिला घटस्फोट द्यायला तयार आहे आणि जर तिची इच्छा असेल तर ती माझे नाव घेऊनही तिचे आयुष्य जगू शकते. मला काही फरक पडत नाही. एवढं बोलून दीपक आईच्या खोलीतून निघून गेला. पण वर्षाला दारात उभी असलेली पाहून तो काही क्षण तिथेच थांबला.
वर्षाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण दीपकने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि खोलीत निघून गेला. त्याच्या मागोमाग वर्षा ही खोलीत गेली आणि त्याला विचारू लागली की आज मला सांग दीपक, माझ्यात असा काय दोष आहे की ज्यामुळे तुला पुन्हा लग्न करायचे आहे? यावर दीपक बोलू लागला की तू स्वतःला कधी आरशात पाहिलं नाहीस तर आजच बघ, तुला कळेल की तुझ्यात काय कमी आहे. यावर वर्षा म्हणाली की मी रोज आरशात स्वतःला बघते, पण मला कळत नाही की माझ्यात काय कमतरता आहे. माणसाला स्वतःमध्ये कधीच काही दोष दिसत नाही, पण मला सांग माझ्यात एवढा काय दोष आहे? तेव्हा दीपक बोलू लागला की तुझ्यात महिलांसारखे सौंदर्य नाही. कधी कधी आरशासमोर एकटे उभे राहा आणि स्वतःकडे पहा, तुझी छाती पुरुषांसारखी सपाट आहे. जेव्हा मी तुझ्या जवळ येतो तेव्हा मला असे वाटते की मी एखाद्या पुरुषाच्या जवळ आहे. मला तुझ्या बरोबर राहिल्याने गुदमरल्यासारखे वाटते. तुझ्या स्पर्शाने मला काही फीलच होत नाही. मला तुझ्या जवळ यावेसेच वाटत नाही आणि तुला पाहावेसे वाटत नाही. म्हणूनच मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. दीपकच्या गोष्टी ऐकून वर्षा निर्जीव जमिनीवर पडली. कारण स्त्रीचा यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो? दीपक कडून असे अपमानास्पद शब्द ऐकून वर्षा रात्रभर खोलीत बसून रडत राहिली. मग दुसऱ्या दिवशी वर्षाच्या सासूने तिला सांगितले की तुझे लग्न झाल्यापासून तू तुझ्या आई वडिलांच्या घरी गेली नाहीस. असे कर की तू काही दिवसांसाठी तुझ्या माहेरच्या घरी जा. यावर वर्षा तिच्या सासूला म्हणाली की आई, मी इथून निघून गेले तर दीपक पुन्हा लग्न करेल. हे ऐकून वर्षाची सासू म्हणाली की बेटा काळजी करू नकोस, मी त्याला समजावते. तू त्याची सर्व कामे वेळेवर पूर्ण करत आहेस, म्हणूनच तो तुझा आदर करत नाही. तू इथे नसताना तो तुला नक्कीच मिस करेल. वर्षालाही तिच्या सासूचे म्हणणे पटले, म्हणून ती तिच्या माहेरी गेली. वर्षा 2 महिन्यांनी आई वडिलांच्या घरी आली होती आणि ती पूर्णपणे बदलून गेली होती. तिने घरी पोहोचल्यावर आईला मिठी मारली आणि रडू लागली. वर्षाच्या आईला वाटले की खूप दिवसांनी भेटल्यामुळे वर्षाला रडू अनावर झाले असेल, म्हणूनच ती रडत आहे. वर्षाला येऊन फक्त 1च तास झाला होता की तेव्हा तिथली सगळी मुलं जी वर्षाच्याच वयाची होती ती वर्षाला भेटायला तिथे आली. पण आज वर्षा त्यांना काही अंतरावर भेटत होती, कारण आता वर्षाची विचारसरणी बदलली होती. त्यातला एक मुलगा होता राहुल, आणि राहुल वर्षाचा चांगला मित्र होता. वर्षा हसत हसत तर सगळ्यांशी बोलत होती, पण ती मनातून खूप उदास होती. दीपकचे ते अपमानास्पद बोलणे अजूनही तिच्या मनात फिरत होते. शेजारची सगळी मुलं आनंदाने बोलत होती. एकच राहुल होता जो पूर्णपणे गप्प बसून वर्षाकडे एकटक पाहत होता. सर्व मुलं निघून गेल्यानंतर राहुल जाऊन वर्षा जवळ बसला आणि विचारलं की काय झालं वर्षा, एवढी उदास का आहेस? यावर वर्षा बोलू लागली की असं काही नाही, मी खूप खुश आहे. तिची इच्छा नसतानाही ती असे बोलत होती. तिचे शब्द जड झाले होते. तेव्हा राहुल वर्षाच्या चेहऱ्याकडे आणि डोळ्यांकडे खूप काळजीपूर्वक पाहत होता आणि मग म्हणाला की हो हो, मी तुझा आनंद पाहू शकतो. आपण आपले बालपण एकत्र घालवले, एकत्र खेळलो, एकत्र हसलो आणि एकत्र रडलो. मग आता आम्हाला त्रास देऊ नकोस आणि खरं सांग की काय प्रकरण आहे. जर तुझा नवरा तुला काही म्हणाला असेल तर मला फक्त इशारा दे आणि मी त्याला कसे दुरुस्त करतो ते पहा. राहुलने शर्ट गुंडाळताना हे सर्व हसत सांगितले. यावर वर्षा म्हणाली की नम्रपणे बोल राहुल, तो माझा नवरा आहे. मग राहुल वर्षाला म्हणू लागला की कोणीही असो, मी तुझ्या डोळ्यात पाणी पाहू शकत नाही. वर्षा म्हणाली की राहुल, दीपक खूप चांगला माणूस आहे. मग काही वेळ अशाच काही गप्पा मारून राहुल त्याच्या कामासाठी निघून गेला. राहुल सोबतच राहुलची मोठी बहीण पल्लवी सोबत देखील वर्षाची चांगली मैत्री होती. तिचेही लग्न झाले होते आणि यावेळी ती तिच्या माहेरीही आली होती. वर्षाने विचार केला की मी जाऊन तिला या समस्येवर उपाय विचारावा, कदाचित ती मला मदत करू शकेल. दुसऱ्या दिवशी वर्षा राहुलच्या घरी गेली, पण त्यावेळी राहुल घरी नव्हता हे बरे झाले. राहुलची बहीण पल्लवी वर्षाला पाहून खूप खुश झाली आणि तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विचारू लागली. मग तेव्हा वर्षाने तिची समस्या पल्लवी समोर मांडली. तेव्हा पल्लवीने तिला सांगितले की मी तुला या सर्व समस्यांवर उपचार करणाऱ्या महिला डॉक्टरांकडे घेऊन जाईल. हे ऐकून वर्षा खूप खुश झाली आणि दुसऱ्या दिवशी ती पल्लवी सोबत महिला डॉक्टरांकडे गेली. त्या डॉक्टरांनी वर्षाला काही औषधे लिहून दिली आणि तिला नीट खायला प्यायला सांगितले. वर्षा घरी परतली तेव्हा तिची आई सासूंसोबत फोनवर बोलत असल्याचे तिने पाहिले. वर्षाने आईच्या हातातून फोन घेतला आणि स्वतः सासूशी बोलू लागली आणि तिला दीपक बद्दल विचारू लागली. तेव्हा तिची सासू तिला बोलू लागली की बेटा, मी रोज दीपकला समजवायचा प्रयत्न करते, पण तो माझ्या ऐकायलाच तयार नाही. पण काळजी करू नको बेटा, मी त्याला नक्की पटवून देईन. तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे. हे सर्व ऐकून वर्षा खूपच टेन्शन मध्ये आली होती. तिला जे औषध डॉक्टरांनी दिले होते ते जेवणानंतर घ्यायला सांगितले होते, पण दीपकचा विचार करत तिने ते औषध उपाशी पोटीच घेतले.
औषध खाल्ल्यानंतर वर्षाला विचित्रपणे अस्वस्थ वाटू लागले आणि तिच्या छातीतही हलके हलके दुखू लागले. कदाचित हे औषध अशाच प्रकारे काम करत असेल असा विचार करून वर्षाने रोज औषधं घ्यायला सुरुवात केली. पण ते औषधं घेताच वर्षाला घाम फुटू लागायचा आणि तिला खूप अस्वस्थ वाटू लागायचे. पण तरीही वर्षा दीपकसाठी हे सर्व सहन करत होती. एकदा वर्षाच्या मोबाईलवर दीपकचा फोन आला. त्यावेळी वर्षाचे आई वडील घरी नव्हते. वर्षाने आनंदाने त्याचा फोन रिसीव्ह केला. पण तेव्हा दीपकने वर्षाला सांगितले की वर्षा, तुझ्यामुळे माझी आई मला खूप त्रास देत आहे आणि मला तिच्या मालमत्तेतून बाहेर काढत आहे. मला माहित नाही की तुझ्यासारख्या पुरुषी मुलीने माझ्या आईवर अशी काय जादू केली आहे की तिला जगातील सर्व गुण फक्त तुझ्यातच दिसतात. वर्षा, जर तुला माझ्यासोबत राहायचे असेल तर स्वतःवर उपचार कर. मी तुला फक्त 20 दिवसांचा वेळ देत आहे. त्यानंतर आईने मला घरातून हाकलून दिले तरी मी तुला घटस्फोट देईन. एवढं बोलून दीपकने फोन कट केला आणि दीपकचं बोलणं ऐकून वर्षा रडायला लागली. फोन कट होताच रडता रडता जेव्हा वर्षाने वळून पाहिले तेव्हा तिला तिच्या मागे राहुल उभा असलेला दिसला. त्याला पाहून वर्षाने पटकन आपले अश्रू पुसले. तेव्हा राहुल तिला हसतच विचारू लागला की तुझा नवरा फोनवर होता का? मग वर्षाने हो असा होकार दिला आणि म्हणाली की हा, माझ्या नवऱ्याचाच फोन होता. राहुलने पुन्हा विचारले, काय बोलत होता आणि तू का रडत आहेस? यावेळी राहुल अतिशय गंभीरपणे हा प्रश्न विचारत होता. यावर वर्षा थोडी रागात येऊन म्हणाली की या सर्वांचं तुला काय करायचं आहे? का तू माझ्या आसपास भटकत असतोस? तू इथून निघून जा. वर्षाला इतक्या रागात पाहून राहुल तिला बोलू लागला की वर्षा, तू माझ्यापासून काहीही लपवू शकत नाहीस. मला माहित आहे की तुझा नवरा तुझ्याशी नीट वागत नाही. यावर वर्षा म्हणाली की हा आम्हा पती पत्नीचा विषय आहे. तू कोण आहेस मध्ये बोलणारा? आता कृपा करून मला एकटे सोड आणि इथून निघून जा. तू आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नकोस. राहुल निघून गेल्यावर समोर टेबलावर ठेवलेली तिची औषधं पाहून वर्षाला दीपक काय बोलला होता ते आठवू लागले. तेव्हा वर्षाने त्या पाकिटातून 2 गोळ्या काढल्या. तिचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा आणि आपले घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचावे अशी तिची इच्छा होती. पण वर्षाने ते औषध घेताच तिला खूप अस्वस्थ वाटू लागले आणि तिला उलटही होऊ लागले. वर्षाची प्रकृती खूपच बिघडली होती. तिची अवस्था पाहून तिची आई खूप अस्वस्थ झाली. त्यावेळी वर्षाचे वडीलही घरी नव्हते. त्यामुळे वर्षाच्या आईने राहुलला फोन केला आणि त्याने वर्षाला हॉस्पिटलमध्ये नेले. वर्षाला हॉस्पिटलमध्ये एका लेडी डॉक्टरांनी तपासले तेव्हा तिने सांगितले की हे औषध खूप शक्तिशाली आहे. या औषधाचे अनेक दुष्परिणाम आहेत आणि ते तुमच्या किडनीला देखील नुकसान पोहोचवू शकतात. अशी औषधे घेऊन आणि अशा बनावट डॉक्टरांकडे जाऊन आयुष्य वाया घालवू नका. त्यानंतर डॉक्टर वर्षाला ते औषध वापरण्याचे कारण विचारू लागले. तेव्हा वर्षाने रडत सर्व काही डॉक्टरांना सांगितले. तिचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर डॉक्टरांनी तिला समजावून सांगितले की तिला कोणत्या प्रकारचे शरीर मिळेल हे कोणत्याही व्यक्तीच्या हातात नसते. हे सर्व देवाच्या हातात आहे की कोणाला कोणत्या प्रकारचे शरीर देईल. इतकंच नाही तर अनेक मुलींना हा त्रास होतो. पण ज्यांचे चारित्र्य कमकुवत आहे आणि ज्यांना स्त्रियांबद्दल आदर नाही तेच पुरुष अशा गोष्टी करतात. डॉक्टरांनी वर्षाला पुढे समजावून सांगितले की खरे सांगायचे तर ही समस्या कालांतराने स्वतःहून निघून जाते. जर तुमच्या पतीचे तुमच्याशी शारीरिक संबंध असतील आणि जर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घेतली तर तुमचे शरीर आपोआप भरू लागेल आणि तरीही तुम्ही इतके वाईट दिसत नाही हे नक्की. जेव्हा डॉक्टर वर्षाला या सर्व गोष्टी समजावून सांगत होते तेव्हा वर्षाची आईही तिथे उपस्थित होती. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून ती डोके टेकून बसली होती आणि तिच्या कपाळावर सुरकुत्या पडल्या होत्या. घरी येताच वर्षाची आई बोलू लागली की वर्षा, तू मला हे सर्व आधी का नाही सांगितलेस? यावर वर्षा रडायला लागली आणि म्हणाली की आई, मला तुला त्रास द्यायचा नव्हता. खरे सांगते आई, मी दीपकसाठी स्वतःला पूर्णपणे बदलले आहे. मी त्याच्यासाठी ते सर्व करायला शिकले जे मला अजिबात करायला आवडत नव्हते. तुला हवे असेल तर तू आत्याला पण विचारू शकतेस. पण तरीही दीपक माझा तिरस्कार करतो आणि ज्या क्षणी तो मला पाहतो त्या क्षणी त्याला किळस येते. दीपक मला जे काही बोलला होता ते तर कोणतीही स्त्री सहन करू शकत नाही. पण हे सगळं ऐकूनही मला कसं तरी त्याच्या हृदयात स्थान निर्माण करायचं होतं आणि त्याने मला घटस्फोट देऊ नये कारण मला घटस्फोटाचा कलंक घेऊन जगायचं नव्हतं. हे सर्व सांगत असताना वर्षा रडत होती आणि आईच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. दुसऱ्या दिवशी वर्षाच्या आईने या सर्व गोष्टी वर्षाच्या सासूला सांगितल्या. तेव्हा हे ऐकून वर्षाची सासूही नाराज झाली आणि म्हणाली की मला माफ कर. माझ्यामुळे वर्षाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. माझा मुलगा दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला असून त्याचे या मुलीशी अवैध संबंध आहेत. पण मला याबद्दल काहीच माहिती नव्हते.
जर मला हे सर्व माहिती असले असते तर मी माझ्या मुलासोबत वर्षाचा विवाह कधीच केला नसता. काही दिवसानंतर वर्षाच्या सासूने तिच्या घरी येऊन वर्षाचा आणि दीपकचा घटस्फोट करून घेतला. वर्षाची सासू वर्षाच्या आईजवळ माफी मागत बोलू लागली की मला माफ करा, पण माझा मुलगा तुमच्या मुलीच्या लायकीचा नव्हता. एवढं सगळं झाल्यानंतर आता वर्षाचा पुरुष जातीवरचा विश्वासच उडाला होता. घटस्फोट घेऊन फक्त 2 महिने झाले होते की जेव्हा राहुलची आई राहुलच्या नात्याला घेऊन वर्षाच्या घरी आली होती. पण वर्षाने लग्नाला स्पष्ट नकार दिला होता. वर्षा एकदा एका पुरुषाकडून दुखावल्या गेली होती. आता तिला पुन्हा दुसऱ्या पुरुषाकडून स्वतःचा अपमान करून घ्यायचा नव्हता. वर्षाच्या आईने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की राहुल तसा नाहीये. पण वर्षा म्हणाली की तिला आता लग्नच करायचे नाही. काही दिवसांनी राहुल अचानक वर्षाच्या घरी आला आणि येताच त्याने वर्षाचा हात धरला. यावर वर्षा बोलू लागली की राहुल, माझा हात सोड. राहुलने विचारले की तू लग्नाला का नकार दिलास? यावर वर्षा म्हणाली की हे माझे जीवन आहे. त्यामुळे मी कोणाशी लग्न करावे आणि कोणाशी लग्न करू नये हा फक्त माझा निर्णय आहे. यावर राहुल बोलू लागला की वर्षा, माझ्यात काय कमी आहे? मला नाकारायचे कारण सांग. यावर वर्षा बोलू लागली, मला लग्न करायचे नाही. यावर राहुल कुटील हास्य करत वर्षाला बोलू लागला की तुला लग्न का करायचे नाही? तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या त्या हरामखोर माणसावर तुला अजूनही प्रेम आहे ना? हे सर्व बोलत असताना राहुलने वर्षाच्या डोळ्यात पाहिलं. तेव्हा वर्षा बोलू लागली की मी आता कोणावरही प्रेम करत नाही. मी पुरुषांचा तिरस्कार करू लागले आहे. म्हणूनच आता मला माझ्या आयुष्यात कोणत्याही पुरुषाचा समावेश करायचा नाही. तेव्हा राहुल बोलू लागला की तू खोटं बोलत आहेस. आजही तू दीपकच्या प्रेमात आहेस. म्हणूनच तू माझ्या नात्याला नकार दिला आहेस. नाहीतर तुला तुझ्या आईचे अश्रू नक्कीच दिसले असते, जे या सगळ्यासाठी स्वतःला जबाबदार समजत आहेत. वर्षा, तुझ्या आई वडिलांनी तुला आयुष्यभर आपला मुलगा मानले. जिथे इतर पालक आपल्या मुलींना घरात कोंडून घेतात आणि घर कसे चालवायचे ते शिकवतात, तिथे तुझ्या पालकांनी तुला मुक्त पक्षासारखे सोडले, जेणेकरून तू तुझे आयुष्य तुझ्या इच्छेनुसार जगू शकशील. कारण तुझ्या आईला माहित होते की लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात हे स्वयंपाकघर आयुष्यभर लिहिले जाते. कदाचित यासाठीच लग्नाआधी तुझं बालपण तू आनंदाने घालवावं अशी त्यांची इच्छा होती. आता त्या आई वडिलांचा तरी तुला विचार करायलाच हवा. वर्षा, तुला त्या धोकेबाज माणसाला विसरावंच लागेल. यावर वर्षा बोलू लागली की माझ्या दीपकवर अजिबात प्रेम नाही. तुला का समजत नाहीये? मग राहुल म्हणाला की मग ठीक आहे, मला याचा पुरावा दे. पुढच्या गुरुवारी मी तुझ्या घरी लग्नाची मिरवणूक घेऊन येत आहे. आणि जर तुझं दीपकवर प्रेम नसेल तर तू माझ्याशी लग्न करशील. आणि तरच मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेन की तू दीपकचा तिरस्कार करतेस. वर्षा, स्वतःचा नाही तर तुझ्या आई वडिलांचा तरी विचार करून माझ्याशी लग्न कर. एवढं बोलून राहुल तिथून निघून गेला आणि वर्षा तिथेच बसून रडू लागली. मग काही विचार करून वर्षा या लग्नाला तयार झाली आणि तिने शांतपणे राहुलशी लग्न केले. पण लग्नाच्या रात्री जेव्हा राहुल त्याच्या खोलीत गेला तेव्हा वर्षाला एक विचित्र वेदना जाणवू लागल्या की कदाचित राहुल देखील दीपक सारखे शब्द बोलून माझा अपमान करेल. वर्षाची ती भीती पाहून राहुल तिच्या जवळ जाऊन बसला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला की वर्षा, प्रत्येक माणूस हा सारखाच नसतो. तू मला लहानपणापासून ओळखतेस. तुझ्यातल्या त्या उणीवा मी तुझ्या समोर का उघड करेन, ज्यावर तुझा ताबाच नाहीये? हे ऐकून वर्षा राहुलकडे आश्चर्याने बघत होती आणि राहुलला सगळं कसं कळलं याचा विचार करत होती. मग राहुल बोलू लागला की एवढा आश्चर्यचकित होऊ नकोस. मी त्या रात्री तुझ्या आणि डॉक्टर बद्दल सर्व काही ऐकलं होतं. मीच तुझ्या आई वडिलांना सांगितलं की त्यांनी तुला इतक्या खालच्या आणि वाईट व्यक्तीपासून घटस्फोट मिळवून द्यावा. मग मलाही तुझ्या आईच्या डोळ्यात भीती वाटली की तुझ्या घटस्फोट झाल्यानंतर मग तुझ्याशी पुन्हा लग्न कोण करणार? आणि त्याच दिवशी मी तुझ्या आईला वचन दिलं होतं की तुझ्या घटस्फोटानंतर मी तुझ्याशी लग्न करेन आणि तुला मनापासून स्वीकारेलही. आणि बघ, आज मी तिला दिलेलं वचन पूर्ण केलं आणि आज तू माझ्या समोर माझी वधू बनून बसली आहेस. वर्षा, आता सर्व भूतकाळ विसरून जा आणि फक्त हे लक्षात ठेव की हा राहुल तुझ्यावर लहानपणापासून प्रेम करतो. तुझं लग्न दीपक सोबत झालं त्यावेळी तर मी काहीच बोलू शकलो नाही. पण आता मी तुला वचन देतो की आज नंतर तुझ्या डोळ्यात मी कधीही अश्रू येऊ देणार नाही. असे बोलत असताना राहुलने वर्षाचे दागिने काढले होते आणि राहुलने वर्षाला आपल्या मिठीत घेतले. तेव्हा वर्षाच्या मनात कोणतीही भीती नव्हती. वर्षाने राहुलला आरामात मिठी मारली, कारण तो तिच्यावर किती प्रेम करतो हे तिला माहित होतं. मग राहुल तिला आनंदाने म्हणाला की वर्षा, या लग्नाचा तुला नक्कीच एक फायदा झाला आहे. कारण आता तुला माझे कपडे छतावरून चोरून घालावे लागणार नाहीत. तू माझे कपडे माझ्या वॉर्डरोब मधून घालू शकतेस. कारण आता या राहुल सोबतच
त्याच्या संपूर्ण वॉर्डरोबवर तुझा अधिकार आहे. राहुलचा वर्षावर अधिकार नवरा असण्याचा कमी आणि बालपणीच्या मैत्रीचा जास्त होता. कदाचित यालाच खरं प्रेम म्हणतात, ज्यामुळे माणसाला इतरांच्या बाह्य उणीवा दिसत नाही, तर फक्त हृदयाचे सौंदर्य दिसते. तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.